पाहू शकता मित्रांनो, हे आहे नवीन स्मॉल बारीक पेरणी यंत्र। तर सर्व शेतकरी मित्रांनी सायकलवरचं म्हणजे जवळपास जे असा समोर टायर आहे आणि मागून कोळपणी यंत्र, कुणीकडे डवरे बोलतात, कुणीकडे कोळपणी यंत्र बोलतात, असे डवरे हे पाहिलेले असतील। आमच्या इकडे डवरे बोलतात, त्याला आम्ही डवरेच म्हणतो। तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहिलेलं असेल। त्याच प्रकारे हे सुद्धा एक पेरणी यंत्र आहे। तर याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहे। व्हिडिओ पूर्णपणे पहा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पाहू शकता, मी तुम्हाला याच्याबद्दल आज पूर्णपणे माहिती देणार आहे। तर पाहू शकता, इथे समोर हा एक टायर आहे। टायर जवळून आपण म्हणजे एक व्हील लावलेला आहे, जे की आपल्या सायकलचं व्हील राहतं ते व्हील आहे। आणि त्याच्यानंतर त्याला आपल्या मोटरसायकलची चेन टाकलेली आहे, ती चेन इथे घेतलेली आहे। आणि खाली पाहू शकता, इथे एक आपल्या जो ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राला जो गेअर राहतो तो इथे एक गेअर लावलेला आहे। हा म्हणतात रॉडचा यूज केलेला आहे। आणि तिथून खाली नळी घेतलेली आहे आणि खाली हा एक फन लावलेला आहे। इथून आपल्याला हा जो गेअर आहे इथून बी कमी जास्त पूर्णपणे केलं जातं। वरती ही एक टाकी ठेवलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण जवळपास 5 ते 6 किलो बी याच्यात टाकू शकतो एका टायमाला। तर आपण याने बी, खत, कोणत्यासुद्धा प्रकारचं बी असो आणि खत असो हे पेरू शकतो। हा आहे याचा गिअर, जो की आपल्या प्रत्येक पेरणी यंत्राला राहतो। मोठ्या पेरणी यंत्राला, ट्रॅक्टरच्या। इथून आपण बियाचा कमी जास्त करायचा असलं तर इथून करू शकतो। आपल्याला बी कमी जास्त करण्यासाठी हा नट दिलेला आहे। एकरी आपल्याला किती बी पाडायचं आपण इथून हे पूर्णपणे करू शकतो। याचे 2-3 व्हिडिओ मी खत पेरताना आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला पेरणी यंत्र कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा। खूप उपयोगी आहे, म्हणजे जवळपास इथे पाहू शकता ही आपली हळद आहे। हळदीला खत द्यायचं असलं तर आपल्याला हाताने जर खत टाकायचं असलं तर ते पूर्ण खत उघडं पडतं आणि त्याच्यानंतर पिकाला पूर्णपणे मानत नाही। तर या पेरणी यंत्राने जर आपण दिलं तर ते खत मस्तपैकी जमिनीत जातं आणि बुजून जातं। आणि पूर्ण पद्धतशीर आपल्याला जशी आपण सोयाबीन, हरभरा, तूर हे पीक पेरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पेरलं जातं। एकरी किती पाडायचं ते आपण गिअरनुसार सेट करून पेरू शकतो।